बऱ्यापैकी चालू आहे. तो बघा एक हेवी रायडर गेलं तिथून बाजूने पुरं माती उडून गेलं. गाडी बंद पडली. टोकाटोकी झाली वाटतं. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण निघालो CSTला. तर मी आणि पप्पा आम्ही दोघंच चाललो आज CSTला. मागं तुम्ही बघू शकता गोल्डी उभी आहे. तर आज आपण गोल्डीला सोबत घेऊन जाणार आहे. खूप दिवसाने आम्ही लांबचा पल्ला हे करतो आहे. खूप टाईम झाला CSTला आम्ही बाय कार जाऊन खूप टाईम झाला. तर आज आपण ईस्टर्न एक्सप्रेसवे एक्सप्लोअर करणार आहोत. गोल्डी आपली खूप तयार आहे. तर गोल्डीला आपण काल एक नवीन मिरर लावून घेतलं, साईड मिरर, आणि वायपर आपण चेंज केलेले. तर आपण आता गाडीमध्ये जरा सेटअप करतो, मग आपण भेटू गाडीमध्ये. तर मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे आपले 107 सबस्क्रायबर झालेत. त्यासाठी तुम्हाला मी खूप खूप धन्यवाद देतो की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत आणि तुम्ही सबस्क्राईब पण करतायत. तर अजून तुम्ही व्हिडिओ शेअर करा. लवकरच आपल्याला 1K पर्यंत पोचायचं आहे आणि माझा विश्वास आहे की तुम्ही सगळीकडे शेअर कराल आणि आपले चॅनल सबस्क्राईब होईल. आणि त्याचबरोबर स्वामींची कृपा आहे, त्यामुळे एवढ्या लवकर माझे 107 सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि अजून त्याच्यात अजून वाढ होणार आहे. आणि अजून आपण भरपूर सारं कंटेंट आपण अजून आणणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये असंच खूप खूप प्रेम देत राहा. तर आपण आता चाललो आहे बाय ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवेने. तर आधी आपण रामसेतू ब्रिजने जाणार होतो, पण थोडा माझा फास्टॅगचा इश्यू आहे. आणि अजून आपल्याला एवढी गोष्ट माहीत नाही की तिथं 250 रुपये टोल आहे. तर टोल 250 रुपयेच घेतील का बाय कॅश देतो तर 500 रुपये देतील. तर इन्फॉर्मेशन आपण एवढी काढली नाही. तर म्हणून आपण बाय ईस्टर्न एक्सप्रेसवेने जाणार आहे. तो एक रोड आपण एक्सप्लोअर करूया. तर आपण आता त्याच्या आधी आपण जाणार आहे पेट्रोल पंपला. मला गाडी जरा कुलंट टाकायचं आहे. हाय ऑलरेडी कुलंट, तरी थोडा अजून एक्स्ट्रा टाकलेला बरं आहे. कारण एक महिन्यानंतर पुन्हा गावाला पण निघायचं आहे. त्याच्या आधीचा कुलंट टाकून ठेवला तर ते टेन्शन राहणार नाही. पहिला पाहूया पेट्रोल पंपला. आम्ही CSTला निघालो आहे आमच्या गाडीची बॅटरी चेंज करायला. मॅक्सीची बॅटरी चेंज करायला. खूप जुना मॉडेल आहे हा. जेव्हा पहिली गाडी हिरो थ्रू आलेली तेव्हाचा हा मॉडेल आहे. कुलंट आणलाय. कुलंट त्याला आता सांगितलं कुलंट टाकायला. भाऊ कोणता म्हणते. तर पप्पा आता गेले त्याला विचारायला. कुलंटचे भरपूर प्रकार आहेत. तर किती कुलंट लागेल आता तो ओपन करूनच समजेल आपल्याला किती कुलंट बाकी होतं. तर हा आपण नेरूळचा पेट्रोल हाँ बिना पानी के साथ डाल रहे कि पानी के साथ? विदाउट पानी. बगैर पानी के? हाँ 1 लीटर या आधा? अभी देखना पड़े कितना है मालूम नहीं. तो कूलर मित्रांनो जर तुम्ही भरत असाल तर लक्षात ठेवा 2 प्रकार येतो. एक विदाउट पाणी येतो आणि एक पाण्यासकट येतो. तो विदाउट पाणी घेतला तो बरा पडतो, कारण प्रॉपर कूलर त्याच्यामध्ये तो जास्त प्रमाणात ते टाकतात. कारण पाण्यामुळे काही ठिकाणी भेसळ होऊ शकते. आता ते कूलंट टाकतात. तर आपण कूलंट टाकल्यावर भेटू. तर गाडीमध्ये कूलंट आपण बघावा हाय बऱ्यापैकी, तरी आपण टाकतोय. तुम्ही बघू शकता लोच्या जवळ पोचले. तर रिक्स नको म्हणून आपण टाकून घेतो. हां डालो ठीक आहे.
जो पहले डाला था ना थोड़ा पानी तभी डाला था, इसके लिए बोले ज़्यादा पानी मत डाल। हा अशा प्रकारे कूलन टाकलं हवं, हा वाला कूलन आता टाकलाय, आता मॅक्स सुपर कूल आहे जो भारत पेट्रोलियम तर्फे। ही मला 500 ml ची बॉटल मला 280ला त्यांनी दिली, सॉरी 180ला बॉटल पडली। तर पप्पा कितीला पडली? 182 ना, हां सॉरी 182ला पडली। मी 280 चुकून आहे, मी विचार करतोय 280 किती सांगितलं, 182ला पडली। तर आपल्याला जरा इमर्जन्सी होती म्हणून आपण इथून टाकून घेतलं। अजून त्यांनी पूर्ण बॉटल टाकली नाही, याच्यात थोडा अजून बऱ्यापैकी आहे, तो पुन्हा आता 2-3 दिवसांनी त्याच्यात पुन्हा टाका, तरी बऱ्यापैकी फुलपर्यंत झालेले। तेव्हा गरज पडली तेव्हा टाकू, कधी पण जास्त त्याच्यात टाकू नये, कारण जर गाडी जास्त हिलली तर तो हिटर पूर्ण बाहेर येऊ शकतो। आता आपण पुन्हा आपल्या रस्त्याला लागूया, कॅमेरा नीट करू। हा आपण तू नीट ठेव पा। एक मिनिट, जो काय जो सेटअप इथंच करू शकतो, कारण पुढे नाही करता येणार, आणि पुढे जर हवालदाराने जरा ती असं हलताना बघितलं लगेच साले फाईन मारतात। हां डोंगराला उचूक नको जुन्या रस्त्याला सानपाडा गाडी काढतो, जेणेकरून मला तो दुसरा ब्रिज आहे, तो ब्रिजच्या वरतून जाईल, पण खालचा सिग्नल खूप मोठा लागतो, पण एक सिग्नल आहे आपल्याला। समोर ब्रिजचं काम पुन्हा सुरू केलं, पावसाळ्याच्या आधी या ब्रिजचं रेग्युलरली काम सुरू होतं। अंधा वर्ष तो हां काही काही होतं, आता जरा बरा केला, आता बरा केला। तर पावसाळ्यामध्ये कधी कधी एवढे खड्डे असतात त्या ब्रिजला, या ब्रिजच्या खाली आहे आपलं सानपाडा कारशेड।
दड वाशीला ट्रेन येतात कारशेड जायला, तर ह्या इथून या ब्रिजच्या खालून तिथे कारशेडला जातात. तर रिक्षाचे दोन्ही इंडिकेटर चालू आहेत, रिव्हर्स लाईट चालू आहे. बोलतो मला सगळं झालं, कुठं पण जायचं. रिव्हर्स लाईट चालू आहे. बरोबर. तो बघा एक हेवी रायडर गेलं तिथून, बाजूने पुरं माती उडून गेलं. हे एक एक असे आपल्याला नमुने बघायला भेटतात रस्त्यात. त्यातला एक हा नमुना आहे. XUV 500 आहे, म्हणजे कुटुंब तुम्ही गाडी घेऊन जा. जेव्हा गाडी काम करते तेव्हा गाडीला पुन्हा दोष देतात की गाडी अशी आहे तशी आहे. त्याची लिमिट आहे गाडी न्यायची कुठे पण. सांडपाड्याचा भुवेरी मार्ग आहे जो रेल्वे स्टेशनच्या खालून जातो, त्याचं पण आता मस्तपैकी काम केलेलं आहे. आधी या रस्त्याला पण खूप खड्डे होते, तो रस्ता पण आता नीट बनवला आहे. हा रस्ता पण कॉन्क्रीटचाच केला आहे त्यांनी. आता आधी हा डांबरी रस्ता होता. तुम्हाला तिथून सरळ तो ब्रिज दिसतो का माहीत नाही, तोच पाम ब्रिजचा ब्रिज आहे. आपण सरळ गेलो असतो तर त्या पाम ब्रिजच्या ब्रिज निघालो असतो आणि पुढे जाऊन कालच्या ब्रिज निघालो असतो. तिथून पण रस्ता आहे, पण आपण वाशी ब्रिजच्या सिग्नलमुळे हा रस्ता इथून थोडा लॉंगकट घेतला. जास्तीत थांबायची पण गरज नाही, लेफ्ट सिग्नल आहे आपल्याला. ते रिक्षावाल्यापासून जरा जपून जावं लागतं. गेला नाही वेट हाय हे बघा, हे रिक्षावाले गाडी बघ आहे ना. जणू कधी विमानच चालवतात. तो सिग्नल तोडूनच गेला तो शेवटी. एकामुळे किती जणांचा जीव धोक्यात आहे. सगळे रिक्षा तसे नसतात, क्वचित काही रिक्षावाले जे असे सिग्नल तोडून जाणार किंवा अशी पटकन रिक्षा काढणार. त्या अशा रिक्षावाल्यांमुळे काही चांगली रिक्षा चालवतात त्यांना पण शिव्या खावे लागतात. बघा आपण तर मोठा ब्रिज चढलोय. त्याच्या खाली तो पाम बीचचा रस्ता आहे. जर आपण पाम बीचला आलो असतो तर समोर तिकडचा तुम्हाला एक छोटा रस्ता आहे, तिथून एक गाडी रिव्हर्समध्ये येते बघा. तो रस्ता असा कनेक्ट होतो, खाली निघून जातो, वरती यायला येत नाही. मग असं रिव्हर्स म्हणून आपल्याला यावं लागलं असतं तर त्याचं एवढं दिसते तर चुकून जरी तिथे कॅमेरा आपण कॅच झालो होतो, पुढे जाऊन आपल्याला अडवतं. इथे गाडी बंद पडली तर काहीतरी ठोकाठोकी झाली वाटतं. काहीतरी ठोकाठोकी झालेली आहे माझ्या गाडीला. पुढे निघा. आपण वाशी टोलवरून पोचलो आता. या साईडला तुम्ही बघू शकता नवीन टोल हा बांधला आहे. आपल्याला पुढचा टोल फक्त तुम्हाला दुसरा टोल पण अटॅच करून बनवतो, त्याला पुढे खूप ट्रॅफिक होतो त्यामुळे ब्रिजवरती. हा आपला जुना वाशीचा टोल.
माहीत नाही टोल घेतली की नाही. जेव्हा राजसाहेब ठाकरे जेव्हा इथं आलेले तेव्हा पक्षाने भरपूर आक्रमक इथं केलेलं. तेव्हा काहीतरी 1 महिना तरी त्यांनी असं सोडलेलं. तर काय माहिती जर कायम असेल तर आपलाच फायदा आहे की आपल्याला टोल द्यायची गरज नाही. बघूया. काय काय गाड्या थांबतायत, काय काय गाड्या निघतायत. टोल केला का? मला वाटतं ट्रान्सपोर्ट गाड्यांसाठी टोल आहे वाशीचा तरी. जर आयरोली मार्गे गेलो असतो ना तिथं ते थांबूनच टोल घेतात. त्याला टोल फ्री झाल्या वाटतं. ट्रान्सपोर्ट गाड्याच्या टी परमिटच्या गाड्यांना टोल मुक्त नाहीच करणार. कारण त्यामुळे समजतं की ही कोणती प्रकारची गाडी ट्रान्सफर झाली आहे, कुठच्या साईडला गेली आहे. तुम्ही बघत असाल वाटतं दुसऱ्या ब्रिजचं बांधकाम सुरू आहे जो याला अटॅच होईल शक्यतो. किंवा सांगू शकत नाही की मेट्रोच्या ब्रिजचं पण काम सुरू आहे. कारण हार्बर आपले बेलापूर टू मुंबईच्या मेट्रोचं काम पण जोरात सुरू आहे. आपण त्या दिवशी चिंतामणीला गेलेलो तिथून तो ब्रिज आपण एक्सप्लोर केलेला वाशी जातो हाच ब्रिज आहे. आता इथून तर तुम्हाला असं फिरून दाखवू शकत नाही कारण काही आणि दाखवून पण तुम्हाला काहीच दिसणार नाही कारण पूर्ण धुकं आहे त्या साईडला. मला बसून या रोडला मला गर्दी खूप कमी दिसते कारण काही लोकांना अर्जन्सी असते जायला तर ते लोक तो ब्रिज निवडतात आणि त्या ब्रिजमध्ये तुम्ही एक लक्षम काहीतरी 1 तासाभराच्या आत तुम्ही मुंबईला पोहोचता. मानपूर मार्केट आपण जाणार आहे. तिथून हा ईस्टर्न एक्सप्रेस वे सुरू होतो त्या रूटने आपण गाडीवरती ब्रिजवर चढवणार आहे. एक पुढून एक रस्ता होतो चेंबूर जो मोदोऱ्याच्या ब्रिज नंतर लेफ्ट टर्नने टाकून जेव्हा स्टार्ट होतो तो एक रस्ता आहे. तर आपण मानपूर मार्गे जाऊन तिथून ब्रिज सुरू होतो तिथून ब्रिज आपण चालू करणार. आपण मानपूर मार्गे निघायचं. अशा प्रकारे आपण मानपूरजवळ पोचलो. आता आजचा व्हिडिओ मला वाटतं खूप मोठा पण होईल. इथं बाजूला टाटा पॉवर आहे. अटलची ते ब्रिज चालू झाल्यापासून ना खरंच खूप ट्रॅफिक कमी आहे. आता ह्या टायमाला या रस्त्याला ना इथून ट्रॅफिक सुरू होते प्रॉपर. एक चांगले तुम्ही समोर ना छोटासा ब्रिज बघा हा मेट्रोचा ब्रिज आहे. तोच ब्रिज सिलिंगला असं कनेक्ट होणार. आता किती वेळ टाईम वर्ष लागणार अजून काय माहिती मेट्रो व्हायला. कधीपासून मेट्रोचं काम सुरू झालं आहे. आपला रेड सिग्नल तरी ना आता हवालदारांनी सोडलं आहे जायला. ती लेन तिकडची थांबली असं झालं ग्रीन झालं. हा एक नवीन ब्रिज आता खूप टाईम झाला बांधून पण ह्या ब्रिजमुळे मग खूप फायदा झाला. ह्या साईडला पण ट्रॅफिक असायची.
ब्रिज डायरेक्ट भिवना सर्व स्किप करत जातो. त्याच्याकडे देवनार, चेंबूर, गोवंदी सगळं मग क्रॉस करत जातो. ब्रिजवरची स्पीड लिमिट 50ची आहे. आणि खरं म्हणजे ब्रिजवरती ना टू व्हीलर अलाउडच नाही, तरी पण टू व्हीलर घेऊन येतात लोक. तर काय माहिती कॅमेऱ्यामध्ये कॅच होतं की नाही, तो त्यांचा फाईन बसतो की माहीत नाही, ऑनलाईन फाईन बसत असतो. पण खरं म्हणजे टू व्हीलर या ब्रिजला अलाउड नाही. तो तुम्ही समोर जो ब्रिज बघताय तो ईस्टर्न एक्सप्रेस याचा फ्री वे ब्रिज आहे. इथून मला पुढे जाऊन राईट घ्यायचं आणि आपण ईस्टर्न फ्री वेला सुरू. आपल्याला अजून गाडीचा सिग्नल नाही दिला, आपण थांबूया यांच्या मागे. मी कन्फ्युज झालो तर गाडी गेली म्हणून मी पण काढत होतो. जसं मला सिग्नल नाहीच अडवलं असतं. कॅमेरे लागलेले तिथे. ते केबलमध्ये प्रॉब्लेम आहे तुला. आपल्याला समजलंच नाही. हां स्ट्रेक आहे. जाऊन आपला नाही तेव्हा ही थांबेल तेव्हा आपला टर्न सुरू होईल. पण त्यांना पण राईट सीट आणून दिला नाही. थोडं लक्षात ठेवा, या साईडला जेव्हा या रूटने जात असाल तर सिग्नलकडे नीट जागा. कारण वाचकायला होतं. या सिग्नलला खूप वाचकायला होतं. आम्हीच कन्फ्यूज झालो ना की जायचं आहे का थांबायचं. घेतला का तो पुढचा टाईट इथं काढता पाईप त्या याच्या वायरीमुळे दिसत नाही तो सिग्नल. मला माहिती असेल जाणून ज्याला माहिती असेल तो परफेक्ट जाईल. आता हा आपली बारी जायची. तू राईटचं सिग्नलच बंद आहे, त्यामुळे समजतच नाही गाडी काढायची का नाही काढायची. हा अजून रस्ता वाटतं बनायचा आहे. हा ब्रिज वाटतं अजून पुढे कनेक्ट होणार आहे काही दिवसांनी. आता हा तात्पुरता असा सुरू केला. हा फर्स्ट स्टेज आहे. हा ब्रिज पुढे जाऊन अजून कनेक्ट होणार आहे त्या साईडला. वरून कनेक्ट होणार. काम अजून त्यांनी कट्टा सुरू नाही केले, लवकरच सुरू करतील तो काम. हा आपल्या रस्त्याला आता सुरुवात झाली. म्हणजे माहितीनुसार या रस्त्याची स्पीड लिमिट ही 60-70 अशा याच्यामध्ये. आता टू व्हीलरला अलाउड नाही, तरी टू व्हीलरला शिरलेत त्याच्यात. काय काय नव्हतं अलाउड इथं. आता 80ची लिमिट सुरू होते. मी आता या पहिले किती वर्षानं आले. तर जेव्हा कॉलेज झालं तेव्हा होता ते इव्हेंटसाठी आम्ही बसने गेलेलो तेव्हा. तर ह्या रूटने मी फर्स्ट टाइम गाडी ड्राईव्ह करत चाललो.
मार्ग पण लागेल. तुम्ही बोलू शकता हा पहिला एक्सप्रेसवे होता त्या काळातला, जेव्हा नुकतीच एक्सप्रेसवेला काय सुरुवात झालेली बांधायला. खाली बघत असाल, खालून एक रस्ता येतो. हा चिंबूर मार्गाचा आपण आलो असतो तर हा रस्ता आपल्याला भेटला असता आणि इथून हा इथं कनेक्ट होतो. तर अशा प्रकारे हा आता आपला पहिला टनल सुरू झालाय, वडाळा CST. पुण्याला चाललं वाटतं. वरती वडाळा ट्रक टर्मिनल, शिवडी, CST, नरिमन पॉईंट त्या साईडला हा रस्ता सरळ केला लागतो. म्हणजे आपल्या CSTला जायला तर जुन्या रोडने गेलं तर दादर काय काय लागतं आपण, दादर, सायन, दादर, अजून शिवडी, परळ, हे सगळं क्रॉस करत 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 भाईंदरचा ब्रिज. हा बघा समोर तुम्हाला मोनोरेलचा ब्रिज आहे. इथून मोनोरेल अशी पास होते. आपलं लग चांगलं नाही, मोनोरेल दिसली तरी असते आपल्याला चांगलं. तुम्ही बाजूला बघू शकता मोनोरेलचा ब्रिज आहे. एक तरी मोनोरेल दिसली तरी बस आहे. इथं टर्न मारला तर वडाळ्याला तुम्ही निघून जाल आणि सरळ आपला कंटिन्यू CST साठी ईस्टर्न एक्सप्रेस. त्या रस्त्याचं काम चालू आहे म्हणून तिथे ट्रॅफिक आहे त्या साईडला. रस्त्याची हालत थोडी चांगली नाही, थोडे खड्डे आहेत रस्त्याला. त्या साईडला तर अटल सेतू ब्रिज पण दिसतोय. तो अटल सेतू ब्रिज आहे त्या साईडला, एकदम लांब असा ब्रिज आहे तो. एक दिवशी आपण नक्की आहे ना अटल सेतू ब्रिजला पण एक्सप्लोअर करूया लवकरच. समोर तुम्हाला दिसत असेल पूर्ण
वाजपेयी शिवडी नावा शेवा अटल सेतू 500 किलोमीटर 500 मीटरवरती ब्रिज आहे. मग समोर दिसत असेल तर बघा किती उंच ब्रिज आहे तो. त्या ब्रिजच्या कडून आपण जाणार. हा तर तो ब्रिज आपण जर सरळ निघून जाऊ. इथून चढलो हाय बघा, इथून एक एंट्रन्स दिसत असेल तुम्हाला. हा एक्झिट, हा त्या साईडचा एक्झिट आहे. जर आपण लेफ्टला गेलो तर अटल सेतू मी तर चढू. हा टर्न मारल्यावर आपल्याला सरळ निघायचं. राईटचा सिग्नल मारूया आणि बघा अटल सेतू ब्रिज. खूप लवकर आपण त्या ब्रिजने आलो असतो ना, माझ्या मते आपण आता मुंबईला आतमध्ये असतो. आणि लक्षात ठेवा या रूटला जर येत असेल या रूटला यू टर्न नाही. जुन्या ब्रिजने गेलो असतो तर आपल्याला 2 ते 3 तास लागले असते. आपल्या या ब्रिजने 1 तासात आपण पोहोचलो. बघा आता मंत्रालय आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलाच जायचं आणि तिथेच आपलं काम. तर खाली आपण बघतो माझगाव खाली आहे. कुठे गेले खाली? माझगावला. हा रस्ता खालचा गेला माझगाव. आता 500 मीटरने आपला हा रस्ता पण संपेल आणि आपण प्रॉपर आता उतरू CST. अशा प्रकारे आपण इथं उतरलो या ब्रिजला. आणि मेन गोष्ट म्हणजे या ब्रिजला तुम्हाला एकही प्रकारचा टोल लागणार नाही. तर तुम्ही वाशीवरून किंवा नवी मुंबईवरून येत असाल या ब्रिजसाठी तर तुम्हाला वाटतं तो एक 40 रुपयाचा टोल लागतो. शक्यतो कधी कधी तो टोल घेत पण नाही, कधी कधी ते घेतात. त्यांच्या मूडवरती डिपेंड आहे. आपण आता ब्रिज उतरलोय. कबूतर खाण्याला जायचं. आपल्याला कबूतर खाण्याला जायचं आहे. कबूतर खाण्याला तर स्टेशन जवळच आहे ना. युटीचे कुठे आहे? पुढे आपल्याला फॉरेनर दिसलं. हो इंडिया की आपण इथे थोडं गाडी साईडला लावूया. एकदा मॅप ओपन करूया. मला अजून थोडा रस्ता माहीत नाही तर पोलिसांची गाडी दिसते, त्यांना एकदा रस्ता विचारला. कबूतर खाण्याला जायला रस्ता कुठे आहे तिला? सरळ आहे ना? हां आपण विचारलं पोलिसांना कुठे सरळ आहे. आता सरळ आपण पोचलोय CST स्टेशन जवळ. पप्पा मला इकडे गेले. समोर तुम्ही बघत असाल कबूतरखाना दिसतोय आणि हा समोर तुम्हाला दिसत असेल विची स्टेशनचा नजारा. अजून जरा पुढे गेलो तर विची स्टेशन सुरू होईल. हा त्यातला थोडा बाहेरचा एरिया जवळपासचा. आपण कुठे उभे? इच्छापूर्ती गणेश चौकाजवळ उभे आपण. आता तिथून थोडा निघू आपलं काम झाल्यावरती. कधी बघायला गेले बॅटरी घेतली मग आपण सरळ भेटू आपल्या पार्किंग लॉटमध्ये. त्याच्या आधी बघू जर आपल्याला इथं एक मस्तपैकी मुंबईचा फेमस वडापाव जर खायला भेटला. त्यासाठी लोक लांबून येतात खास तो वडापाव खाण्यासाठी. तर आपले नशीब आपण तो वडापाव चखूया. बघू पप्पा काय बोलतो. पप्पा जरा मस्का मारू आणि त्याला घेऊन जाऊ
वडापाव खायला. तर आपण भेटूया सरळ आता पार्किंग लॉटमध्ये.